मिळेल असा विश्वास देतो। या 10 पॅकेजपैकी पहिलं पॅकेज जे आहे ते आहे इंदापूर ते वडपले। याच्यामध्ये साधारणतः त्याची लेंथ जी आहे किलोमीटरमध्ये ती टोटल 12.75 आहे आणि नाही बॅलन्स लेंथ आहे। टोटल लेंथ त्याची जी आहे किलोमीटरमध्ये ती 26.750 म्हणजे 27 किलोमीटर आहे आणि त्यापैकी 12.75 लेंथ पूर्ण झाली आहे, शिल्लक आहे आणि 51.11% हे काम पूर्ण झालं। भोगाव खुर्द टू कसेडी याच्यामध्ये ही टनेल आहे, ती पण आज मी बघितली आणि टनेल जवळपास एक टनेल तर झाली आहे पूर्ण जवळपास, दुसरी पण होईल। डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण करण्याचं मी सांगितलं आहे। हे काम टोटल 81.64% पूर्ण झालेलं आहे। रायगड जिल्ह्यात 74 किलोमीटर लांबी आहे, 50 किलोमीटर चारपदरीकरण पूर्ण झालं। रत्नागिरीमध्ये 199 किलोमीटर लांबी आहे, 118 किलोमीटर चारपदरीकरण पूर्ण झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 82 आहे, 82 किलोमीटर चारपदरीकरण पूर्ण झालं। एकंदर 356 किलोमीटरपैकी 250 किलोमीटर पूर्ण झालेले आहे आणि आज मी या 84 किलोमीटरच्या रस्त्याचं आज कॉन्क्रीट करण्याचा निर्णय केला आणि या रस्त्याला आम्ही एकदा हा फेल झाला म्हणजे 540 कोटी NHAतून दिले तरी होऊ शकला नाही। आज त्याच्या कॉन्क्रिटीकरणाकरताही आम्ही पैसे मंजूर केले, काही पुलांकरता केले आणि साधारण हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। हे सगळे रोडची कामं पूर्ण होतील आणि जानेवारी महिन्यात कोकणवासियांना 4 लेन गोवा मुंबई रस्त्याचा आनंद घेता येईल।